हॅलो. अगं कसं कळवणार? आत्ता पहिला फोन आलाय. वय अगं कळवायला फोनला रेंज नको वय. हां अगं समधी बरी आहेत. तुझं सांग. आहे फोन दे की. कशाला? मला एक महत्त्वाचा फोन करायचा दे की. कुणाला करायचा आहे फोन? करायचं तू दे. सायले आत्ताच रेंज आली. माझं बोलून झालं की तू कर. अगं तू नंतर बोल की, मला दे की, महत्त्वाचं बोलायचं आहे. सायले अगं मावशी संग बोलते, वाईच बोलू दे की. ठीक आहे अगं आहे. बरं ऐक, मी परत करते तुला फोन. सायलीचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, तिला फोन लागतोय. अगं करते म्हणजे करते. होय. सायले अगं कुणाचा फोन वाजतोय? उचल तरी. ते मावशीचा आहे. अगं मग उचल तरी. दे आणि इकडं. अगं मी थांब की. हॅलो. अगं मी नाही कट केला, आपल्या सायलीनं कट केला. बोल की आता. दाजी बरं आहेत ना? वय आणि पोरं इकडं बी सगळी बरी आहेत. अगं कोणी नाही गेलं. सायली तेवढी जाऊन आली. आली की सुखरूप. आता ती हुशार झाली या. फोन दे की. हां ऐक, ठेवते मी फोन, परत करते. संध्याकाळी बोलू निवांत. हां. सायले खरं खरं सांग, काय झालं तुला? अशी का म्हणून वागतेस? कशासाठी पाहिजे तुला फोन? माणूस माणसाबरोबर बोलतोय, एवढं दिसतंय तरी काय लावले? फोन दे फोन दे, एवढं काय आहे त्यात? तुला सांगितलं की मला महत्त्वाचा फोन करायचा आहे. अगं मग एवढा उशीरपर्यंत तुला फोन दिला होता, तेव्हा काय झालं होतं बोलायला? धर लाव, कोणाला लावायचा आहे ते फोन.
दाद्या घ्या सर. दादा एक कमी करा, एक बाहेर गेलाय. माझं पण एक कमी करा, मला पण नको. गजा तुला तर चहा आवडतो ना? काय बी झालं तरी विश्लाचा पहिला फोन यायचा मला, चहा प्यायला ये. गजा टेन्शनमध्ये टपरीवर भेट. गजा आनंद झालाय, टपरीवर ये, चहा पाचतो. गजा याव झाले, गजा त्याव झाले, टपरीवर ये, चहा पिऊयात. तो गेल्यापासून टपरीवर येणंच टाळले मी. खरं आहे गजा, मी पण रोज वहीन पेन घेऊन बसतो लिहायला. कित्येक कविता अशा ओठांवर येतात, पण विश्लेविषयी लिहायला शब्द सापडत नाहीत लका. अरे ज्याने गेल्यापासून फोन बी केला नाही त्याचा काय विचार करताय तुम्ही? वाय बे, मला काय बी बोल, विष्टेला काय बोलायचं नाही. अरे फोन केला नाही म्हणजे काहीतरी कारणं असतील. आल्यानंतर बघच, पहिल्यांदा आपल्याला भेटायला येईल. हार पण मला काळजी वाटते ती सायली वहिनींची. त्या काय विचार करत असतील? असं वाटतं मोडावं ते विश्लेचा शब्द आणि जाऊन सगळं खरं सांगावं सायली वहिनींना. असलं काय करू नको निकमा. त्या दिवशी दिसलेला मला साताऱ्यातून स्कूटीवर फिरत होते. विश्लेला शोधत्यात माहीत असून मी थांबलो नाही. मग तू त्यांना काय बोलला नाहीस ना? याड्याबडा झालास का काय? त्यांची अवस्था बघून आतल्यात लई वाईट वाटलं मला. पण नंतर विश्लेला दिलेला शब्द आठवला आणि पळवली गाडी. मला असं जाताना बघून काय वाटलं असेल त्यांना. निकमा, या खोट्या जगात खरं प्रेम करणारी असली पोरगी नशिबाने भेटल्या विश्लेला. इथं माझा एक दिवस जात नाही विश्लेची आठवण आल्याशिवाय. पण त्यांना किती ताप होत असेल. काय बी हवं निकमा, पण आयुष्यात खरं प्रेम कवाच होऊ नये. खरेला का कोणीतरी म्हणलंय की तो आला आणि मी माझी राहिले नाही, तो गेला आणि मग मी कोणाचेच झाले नाही. वाट बघून डोळे टिपले तरी मी हारले नाही. आसमानी भरलेले डोळे अश्वत्थाम्याच्या जखमीसारखे सतत भळभळणारे. तरीही मी जिवंत, कारण असले मरणच उरले नाही. अरे गजा चहा, गजा. जाऊ दे त्याला, चहा पण आता गोड राहिला नाही. ए उठ, मी भासते. जा. साहिले, मला ह्यांनी सगळं सांगितलंय बघ. आमचा काळ वेगळा होता, तुमचा काळ वेगळा आहे. आमच्या वेळेला आईबाप ज्या पोराची लगीन ठरवत्याल ना त्याच्याशी डोळं झाकून लगीन करायला लागायचं. तुमचा काळ वेगळा आहे. तुम्ही आता मर्जीचं मालक आहे. पण आईबापाला चांगलं वाईट बघायला पाहिजे का नको? होय नानी, तू लग्नाचं बोलायला आली असशील तर मला बोलायचं नाही. अगं असं करून कसं चालेल? हे बघ, आज नाही सांगितलं, उद्या नाही सांगितलं, परवा नाही सांगितलं, पण कवा तरी सांगायला लागणार आहे का नाही? नाना, तुम्ही काय बोलणार आहे का असंच ग बसणार आहे? अगं ती काय सांगते ते ऐकून तर घे.
अगं मी तुझ्या भल्यासाठीच सांगते. माझं आणि तुझ्या बापाचं केव्हा नाही पटलं, पण आहे ना, हे बघ त्यांनी तुझ्यासाठी आणि ह्या घरातल्यांसाठी लय केलं आहे बघ. आणि तुझं जे हे काय चाललं आहे ना, ते कुणाला कळलं नाही म्हणून बरं. आणि आम्ही तो पोरगा पसंत केला होता, पण गेला का नाही पळून तो. अगं नानी तू काय बोलतीस? ऐक, हे बघ, तू आत्ता पावतर गुन्हानं राहिलीस, अगदी आईबापाचं नाव कमावलंस. आणि तू जर अशी थांबलीस आणि सारखी जर सातारला जायला लागलीस आणि कुणी जर गावातल्यांनी बघितलं तर त्या आईबापांनी काय करायचं सांग बघू. खरंय सायले, त्यानं आत्तापर्यंत तुझ्यासाठी लय काय केलं नाही, पण तुझ्यावर लय जीव आहे बापाचा, त्याचा विचार कर. मला माहीत आहे त्याला विसरणं सोपं नाही, पण यात किती माणसासनी ताप आहे हे बी ध्यानात घे सायले. ते पोरगा परत आला असता तर आम्ही होतोच तुझ्या बाजूनं घरच्यांना सांगायला, पण इथं आपलीच बाजून आहे तर काय आणि कसं सांगायचं सांग. हे बघ, थांबलीस आणि कुणासाठी थांबणार आहेस? आणि तू अशी घरात थांबलीस आणि तो जर उद्या बायका पोरं घेऊन हिता आला तर तू काय करणार आहेस? अगं नानी मी तुम्हाला सांगून सांगून थकले. ते तसं नाही, ते तसं नाही. तुम्ही तुम्ही पुन्हा पुन्हा तेच का म्हणताय मला कळत नाही. कुणीच तसं नसतं, पण तसं नाही हे सिद्ध करावं लागतं. नुसतं बोलून चालत नाही. आमची जबरदस्ती नाही, पण एकदा बापाचा आणि घरचा विचार कर. हे गाव आहे, हे तर बदनामी 4 दिवस नसते तर उभ्या जन्माची असते, लक्षात ठेव. काय चुकतंय ग नाना आणि नानींचं? मला बी पहिल्यांदा वाटलं होतं की त्याचं सोडून दुसऱ्या कुणाचा बी विचार नको करायला, पण आपण जेव्हा एकटं पडतो तेव्हा घरच्यांशिवाय कुणी बी नसतं. माणसं दोष द्यायला येतात आणि घरचे पदरात घ्यायला. मी कुठं नाही म्हणते. का त्यांच्या शब्दाच्या बाहेर गेले सांग बघू. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, या बारीला त्यांनी माझा शब्द खरा करू द्यायला पाहिजे. एक सांग सायली, एकदम खरं खरं सांगायचा. जेवढा विश्वास तुला त्याच्यावर होता तेवढा आजपासनं त्याच्यावरच म्हणणार. सांग की, जेवढा विश्वास तुला त्याच्यावर होता तेवढा आता राहिलाय वय? नाही म्हणजे मला फक्त भ्या वाटतंय ग, पण माझा विश्वास आहे ते परत येत्याल. अगं भ्या वाटतंय म्हणजे तेच विश्वास कमी होणं. याचा अर्थ अजून 1 वर्ष जर तो नाही आला तर तुझा विश्वास कुठं असेल ग? अशी 4-4 महिने न येणारी माणसं विश्वास ठेवायच्या लायकीची असतात असं वाटतंय वय ग तुला? नाही पण ऋते, प्रेमात माणसं जन्मभर वाट बघतात. अगं ते सिनेमातल्या गाण्यात बरं वाटतं 7 जन्म वगैरे. खऱ्या आयुष्यात 1 वर्ष बी मुश्किल आहे. आणि त्या आईबापाचं काय ग दोष? त्याने तर तुझ्यासाठी एवढं चांगलं स्थळ आणलंय की. वय म्हणून त्या रोहित बरं लगीन करू म्हणतीस वय ग? ऋते तुला तर समजा माहिती तरी बी बोलतीस वय ग? नाही, मनात एक आणि गळ्यात दुसरं मला नाही जमायचं. खरं सांगू ऋते, घरात बी नुसती बसून असते बघ मी. रातभर डोळ्याला डोळा लागत नाही. कवा कवा नको म्हणलं ना तरी तरी मनात लय वंगाळ विचार येतात. अगं सायले काय बोलतेस? तुला शोभतं का असलं बोलणं? एवढी खंबीर तू आणि असं बोलतेस वय ग? अगं खंबीर हाय म्हणून जसं ते माघारी येणार नाहीत हे मान्य करायची हिंमत नाही ना, तसं स्वतःला काही करून घ्यायची हिंमत नाही माझ्यात.
पण साधं सोपं सरळ प्रेम होतं ग आमचं. साध्या सोप्या सरळ रेषेत जर आयुष्यात आलं असतं तर कुणाचं काय गेलं असतं. अगं बाई, साधं सोपं सरळ नसतंय म्हणून तर त्याला प्रेम म्हणतात. नावापासूनच एक पाय मोडलेला. माझ्या नशिबात नाही आलं म्हणून तुला त्यात पडताना बघून भ्या वाटतंय. तुझ्यावर बी तेच घडलं. असं वाटतंय तेव्हाच तुला थांबवलं असतं तर बरं झालं असतं बघ. खरंय, इथं नीट पुढे बी जाता येईना आणि पहिल्यासारखं बी होता येईना. संडास अंधार करून गेल्यात बघ. मी नुसतं वाट बघते, कुठनं तरी एक कवड येईल, पण ती बी कुठवर मला माहित नाही. पण कुठंतरी थांबावं लागल सायली. पचवणं कठीण असलं तरी पचवावं लागल, घरच्यांसाठी तरी. सायली कुठे? आत बसली आहे शेकत. सायले, जरा बाहेर माणसं देऊन बस की. सारखीच काय आपली एकटी बसली असतीस? थंडी वाजते म्हणून शेकत बसली, बसू दे की. ना मी तिला काय बी बोलायच्या आधी तुम्ही मध्ये कसं काय बोलताव? मी काय फक्त तिला वराडायला हाक मारतो का? बोल की भाऊ, तुझीच पोरगी आहे. पण लग्नाबिग्नाचा विषय नको. इथल्या पोरगी सारखं ते ऐकून आणि बोलून. हे असं असतं तुमचं. ध्यानात नसलं ना तर ध्यानात आणून द्यायचं. खोड जायची नाही तुमची. तर गप्पच म्हातारे. सायले, ये बाळा ये. आबाला तुझ्याशी 4 प्रेमाच्या गोष्टी बोलायच्यात. ये ये. बस. काय करत होती आत एकटी? बसली असेल फोन घेऊन. आणतो फोन इकडं. ये असं बोलायचं. मग पोरगी बसती बाजूला बोलायला. हे बघा, तुम्ही जरा शांत राहा बरं का. मी बोलतोय ना. हे बघ सायली, तू क्लासला गेलतीस, याला दुसरा दिवस उजाडला तुला. नाही म्हणजे तू आईला फोन करून सांगितलं होतंस. पण काळजी तर वाटतेस ना. पावसापाण्याची तू एकटीच साताऱ्यात. नाही म्हणजे माणसं आहेत तिकडं आपली. पण हे सारखं सारखं झालं तर नाही चालणार ना. म्हणून एवढ्या कष्टानं केलेला क्लास तिने बंद करायचं का? क्लास बंद करा असं कोण म्हणलंय? आपण पर्यायच विचार नको करायला का? सातारला तिने एकरीच जाऊन येऊन कॉलेज करू नाही म्हणून आपण तिला कॉलेज करू दिलं नाही. आता क्लासला तेच होते का नाही? मी काय म्हणते, ते क्लास बीत जाऊ दे. आपण तिचं लगीन करून टाकू. तुम्ही दिवसभर घरात नसता. मी बघती या ती कशी वागते. ती आपली सायली आता पहिल्यासारखी राहिली नाही. मी म्हणलं होतं ना लग्नाबिग्नाचा विषय काढू नका म्हणून. सायले, उठ बाळा तू आज जा. त्या आत गेल्यानंतर काय तुम्हाला लग्न बसता वारात कसला विषय काढायचा तो काढा. नाही नाही, विषय दुसरीकडे जायला लागलाय. हे बघ सायली, तू क्लासला जाऊ नये असं माझं म्हणणं नाही अजिबात. तू क्लासला जा, पण येत घराकडे यायचं. अगं त्यांना सांगायचं ना मी लांब गावावर नेते म्हणून. 5ची गाडी असती शेवटची मला असं सांगायचं त्यांना. लहानपणी कशी तू शाळेत जाताना वड्याला पाणी आलं तर गुरुजीला सांगायचं ना आणि लवकर यायचं का नाही घराकडे. तसंच करायचं. जमेल का नाही? सायली, सांग तुला काय सांगायचं ते सांग. मला काहीच नाही करायचं. मला सातारला बी जायचं नाही. तुम्हाला माझं लगीन लावायचं ना? लगीन लावायचं ना? करते. तुम्ही म्हणाल ते समज करते. पण आता बास करा, या सगळ्याचा कटाळा आलाय मला. येऊन जाऊन लगीन लगीन लगीन. मी म्हणलं नव्हतं आपली सायली अशी कावाच नव्हती. मग ही सायली कोणाची? वाढत्या वयाबरोबर पोरं बदलत असतात. तुम्हाला पाहिजे तसं नाही वागली की पोरगी वाईट झाली.